हे बघा, मी फ्रँकली सांगतो, मी आतापर्यंत शाळेत कधी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला नाही. त्यामुळे मी फर्स्ट टाइम या शाळेच्या स्टेजवरून बोलतोय. मी जी चुका केल्यात त्या ऍक्च्युली तुम्ही जाऊन स्टेजवरून बोलायला पाहिजे, लोकांशी संपर्क करायला पाहिजे, म्हणजे विद्यार्थ्यांशी संपर्क करायला पाहिजे. जे नॉलेज येते ना इथे उभारून, जो कॉन्फिडन्स येतोय, या गोष्टी मला अनुभवल्यात. कारण ज्यावेळी मी कॉलेज लाईफला गेलो, तिथे शाळेत कसं असते की आपण फक्त अभ्यास करतो तेवढ्या पुरतं मर्यादित असते, पण इंग्लिश आणि बाकी कॉन्फिडन्सच्या गोष्टी त्या शाळेपुरत्या मर्यादित राहतात. मग ज्यावेळी तुम्ही कॉलेजला जाईल, ज्यावेळी तुम्ही वेगवेगळ्या इव्हेंट्स मध्ये पार्टिसिपेट कराल, त्यावेळी आपण कुठंतरी मागं पडलोय हे फील तुम्हाला यायला नको. जे मला येत होतं ज्यावेळी मी कॉलेजला होतो, पण नंतर गोष्टी लक्षात आल्या. त्यानंतर मी स्वतः काम केलं. त्यानंतर त्यानंतर आता फर्स्ट टाइम येऊन बोलतोय. तुम्ही फक्त 10वी पर्यंत व्यवस्थित अभ्यास करा. फक्त अभ्यास करू नका करा, बाकी इतर ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्टिसिपेट करा. त्याचा आता तुम्हाला कळणार नाही. ज्यावेळी भविष्यात 10 वर्षांनी तुम्ही जाल त्यावेळी कळेल की तुम्हाला आपण कुठेतरी या लेवलला गेलेलो असतो. थँक्यू.